मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत भारतात लक्ष्मी मातेला सुद्धा स्वतंत्र केलं गेलं. परंतु आजही भारतात सरस्वती माता जी विद्येची देवता मानली जाते ती स्वतंत्र नाही. लिबरल एज्युकेशन बद्दल जे काही बोलले ना त्यांनी ते जास्त बोलायला पाहिजे असं मला वाटतं. तोच तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय की त्यातनच इथून पुढच्या शिकणं म्हणजे मला डिग्र्या मिळाल्या पाहिजेत, पदव्या मिळाल्या पाहिजेत का माझ्या कौशल्यांचा माझ्या गुणांचा विकास झाला पाहिजे. आणि मग त्यातून जेव्हा सरस्वती मातेच्या मुक्तीचा विचार येईल तेव्हा मग त्या परीक्षा पद्धतींचा, अभ्यासक्रमाचा, शिक्षणाच्या पद्धतीचा, शिकवण्याच्या पद्धतीचा, शिकण्याच्या पद्धतीचा, सर्टिफिकेशनचा या सगळ्याचा खऱ्या अर्थाने विचार व्हायला सुरुवात करेल. आणि जसं भारत माता स्वतंत्र होण्यासाठी चळवळ करावी लागली लोकांना तसं इथं पण तुम्हाला चळवळ करावी लागेल. ती चळवळ जर निर्माण झाली नाही ना तर ये रे माझ्या मागल्यान ताकण्या चांगल्या. मराठीतली म्हण आहे, बऱ्याच मुलांना माहीत नसेल पण अर्थ शोधा तुम्ही, मी काही स्पष्टीकरण देत नाही. मला तर फार काही म्हणजे आता माझी अजिबात मानसिकता नाही की मी फार काही जड आणि अवघड आणि तत्वज्ञानाच्या विषयावर बोलावं. त्यामुळे मी असं ठरवलंय की मी अगदी हलक्या फुलक्या सुटसुटीत चित्रपटांच्या क्षेत्राविषयी गप्पा माराव्यात तुमच्याशी. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही चित्रपट पाहता, अगदी टीव्हीवरची छोटी जाहिरात पण पाहता आणि ती वाव वाटून जाते. मग अगदी तुमच्या अवतार या चित्रपटापासून काल परवापर्यंतच्या अव्हेंजर्स पर्यंत किंवा रावण पासून बाहुबली पर्यंत आपण आपले पण अभिमान बाळगला पाहिजे. मी म्हणजे नेहमी सांगतो, मी पुन्हा सांगतो, चित्रपटांच्या विषयावर बोलायला सुरुवात केली की मी बऱ्याच वेळा हे एक गोष्ट सांगतो की भारतातल्या चित्रपट इंडस्ट्रीने बनवलेला पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र. सत्याची गोष्ट सांगणारा, प्रामाणिकपणाची गोष्ट सांगणारा चित्रपट. आणि हॉलिवूडचा पहिला चित्रपट होता ट्रेंच रॉबरी, चोऱ्या करायला सांगणारा. आपण कशाच्या मागे गेलं पाहिजे याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. मस्त आवाज काढतो.